आप्पासाहेब बळवंत शेटे व सुनीता आप्पासाहेब शेटे हे दिंडनेरली येथील दाम्पत्य असून आप्पासाहेब शेटे हे नौदलातील माजी सैनिक आहेत. आप्पासाहेब यांचे भाऊ सुग्रीव बळवंत शेटे हे वारंवार त्यांना त्रास देऊन घरातून हाकलून देतात, तसेच त्यांना मानसिक त्रास देखील देतात. यावर न्याय मागण्यासाठी त्यांनी वारंवार शासनाकडे न्याय देखील मागितला, मात्र त्यांच्या पदरात निराशा झाली. त्यांना न्याय मिळावा याकरता अखिल भारतीय भ्रष्टाचार व अत्याचार जनआंदोलन संघटनेमार्फत तसेच अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीने करवीर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तक्रार देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की आप्पासाहेब बळवंत शेटे यांचे भाऊ सुग्रीव शेटे हे वारंवार त्यांना घरातून हाकलून देतात व मानसिक त्रास व छळ करतात. यामुळे त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. याशिवाय आप्पासाहेब शेटे यांचे भाऊ सुग्रीव शेटे हे शासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजनांचा देखील गैरफायदा घेत असून त्यांनी स्वतःचे वडील मयत असताना देखील कागदोपत्री जिवंत दाखवले आहेत, तर त्यांच्या पत्नी श्रीमंती बळवंत शेटे ह्या जिवंत असून त्यांना मयत सिद्ध करून शासनाकडून कागदपत्रात परस्पर फेरफार केल्याचा गंभीर आरोप यामध्ये करण्यात आला आहे. मी आप्पासाहेब बळवंत शेटे रिटायर नेव्ही आहे आणि मला भाऊ त्रास देत आहे. सारखं व्यवहार म्हणजे मृत्यू मारून ठार मारून टाकेन, कुठं पोलीस स्टेशनला गेला वगैरे असं त्रास देतात. नवरा बायको आम्ही आज घरात बसलो तर आम्हाला कुलूप ठोकतात बाहेरून आणि माझी चौकशी कोणीही अजून केलेली नाही. बरेच ठिकाणी मी लेटरवर पाठवलेले आहेत. मला न्याय मिळावा पाहिजे. तुमच्यावर का अन्याय होतोय? घरासाठी मला मुलबाळ नाही आहे, माझी मिसेस मनोरंजन नाही आणि मला हे वारंवार सारखा त्रास द्यायला. भाऊ एकच भाऊ, बाकी कोणी मला आई देत नाही, माझी बहिणी देत नाही, कोणी त्रास देत नाही. आता घरातनं बाहेर कुठं आलाय तुम्ही? आता मी पंजल्या नदीवर आहे. घर असताना तुम्ही घराबाहेर आहे आता? स्वतःचं घर आहे माझं. 6 कोर्टाचे निकाल आहेत माझं आणि वडिलांना मेल्यानंतर जिवंत केलंय. आईला जिवंत असताना मृत्यू दाखवला गेलेला आहे. कोणी केलंय? ते भावानंच माझ्या सुग्रीव उर्फ सुभाष बळवंत शेटे त्याने असं केलं? त्याने असं केलेलं आहे. मग तुम्ही आता कुठं राहताय? मी आता गायकवाडच्या पुतळ्यांच्या शेजारी आहे. तर वारंवार त्रास देतात आणि सगळी कागदपत्र रजिस्टर वाटणीपत्र म्हणा काही म्हणा सगळी खोटे केले आणि बहिणीची आई बनवली, मदर बनवली असं करून केलेलं आहे. आणि तरी तुमच्यावर दुर्लक्ष झालेलं आहे? तरी पण दुर्लक्ष झालेलं आहे. मी डीएसपी साहेबांना करवीर पोलिसला 2 वेळा लेटर पोचही मी दिलेला आहे. राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत मी लेटर पाठवले, तरी काय झालेलं नाही. तरीही काय झालेलं नाही. मुख्यमंत्री साहेबांना 2 वेळा पत्र पाठवले. चंद्रकांत पाटील साहेबांचं त्यांचं लेटर आहे, एकनाथ खडसे साहेबांचं लेटर आहे, तरी पण अन्याय नाही. माझ्या अन्याय थांबणं झालेला आहे. अखिल भारत भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी जनआंदोलन संघटनेमार्फत हे जे आप्पासाहेब शेटे जे आहे त्यांच्यावर जो अन्याय होत आहे, त्यांचं स्वतःचं घर असताना त्यांच्या तथाकथित भावाने त्यांना घराबाहेर मारहाण करून त्यांच्या वृद्ध पत्नी व त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. व आता हे लोक या उन्हातानामध्ये रस्त्यावर उघड्यावरती राहत आहे. त्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे, अगदी केविलवाणी. आणि मेन खेदाची गोष्ट अशी आहे की ती माझी नौदलातील माजी सैनिक आहेत आणि एका माजी सैनिकावरती ही वेळ यावी आणि प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष करावं ही फार महत्वाची म्हणजे खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून जेव्हा त्यांनी आमच्या संघटनेकडे अशी याचना केली की मला कुठेतरी न्याय मिळवून द्या, तेव्हा आम्ही आमच्या संघटनेमार्फत आम्ही यामध्ये लक्ष घातलं. तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की त्यांनी वेळोवेळी शासनाच्या दरबारी पाठपुरावा केलेला असतानाही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना कोर्टामार्फत त्यांच्या बाजूने अनेक निकाल आहेत, त्यांच्याकडे तशी कागदपत्रे उपलब्ध आहेत, तरीही त्यांना त्यांच्या भावाकडून मारहाण केली जाते, त्यांना वेठीस धरलं जातं, त्यांना कोंडून ठेवलं जातं, त्यांच्यावर या ना त्या प्रकारे अन्याय करून त्यांना घराबाहेर काढलं जातं. आणि आज त्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की रस्त्याच्या कडेला सर्व संसार ठेवून ही वृद्ध 2 दाम्पत्ये आपले जीवन कंठित आहेत आणि खेदाची बाब आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही संघटनेतर्फे डीएसपी साहेब यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आणि त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत.